kiss me on my cheek, and it's a tear that falls from your face to my face, and I taste the salt. Your pain's bigger than both of us put together. I will not leave you, not now, not ever. Healing me from my... मी दिनेश पाटील, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. आज आम्ही 24 तारखेला उरणवरनं म्हणजे बॉम्बेवरून आम्ही दुबईसाठी इथं आलेलो आहोत. आमचं पैकेज, हमारा जो पैकेज बनाया था वो हमारे इंडिया का जो T20 वर्ल्ड दीपिका मैडम असं बहुत अच्छा अरेंजमेंट किया था उन्होंने, एकदम मस्त. म्हणजे जैसा हॉटेल ट्रॅव्हलिंग का एकदम मस्त अरेंजमेंट, जबरदस्त. जर कोणाला जायचं असेल तर आमच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, दीपिका मॅडमचा. T20 वर्ल्ड या पॅकेजचं नाव आहे ट्रॅव्हल्सचं. तर हिंदी का याद नहीं रहता है. तो किसको आना होगा तो ये ट्रेवल्स T20 वर्ल्ड से आना है. दीपिका मैडम उनका प्रोपराइटर है. अभी हमारे जो अरेंजमेंट था होटल में फॉर्च्यूनर पल में, वो हमारे इधर के अरेंजमेंट है. फैज अहमद ये हमारे साथ में है. ये बहुत अच्छा हमको ट्रीटमेंट दिया इधर का, जो घूमने का, कैसा घूमना है, क्या करना है, बहुत अच्छा दिया. सर आपको क्या बोल सकते हैं इस पर? आप लोग इंडिया से है, हम लोग खूब हैप्पी है. आपको सर्विस देने के लिए हम लोग ऑल टाइम रेडी है. आप कोई भी आएगा, आपको दोस्त आएगा मेरा कंपनी में भेजने का, 220 कंपनी को बोलने का ये सर्विस बहुत अच्छा है. पूरा आदमी को बोलने का ये दुबई के सर्विस बहुत अच्छे दे रहे हैं ये कंपनी से, समाल मंजिल से. थैंक यू. धन्यवाद फैज अहमद. ये जो हमको घूमने के लिए दिया था ट्रेवल्स वाला का नाम है जॉय लाइफ टूरिस्ट. उसका मालिक है इख्तारुद्दीन उनका ये मालिक है. वो भी हमारे साथ में था 2 दिन. बहुत अच्छा उनका भी बात करने का तरीका. और हमारे साथ अभी है अहमद अली, ड्राइवर है. अहमद अली प्लीज कम ऑन. ये हमारे साथ है, अभी 2-3 दिन हमारे साथ था. अहमद अली हमारे साथ था, ये ड्राइवर. बहुत अच्छा ड्राइविंग. और हमारे अभी जो होटल है फॉर्च्यूनर पल, नाश्ता का अरेंजमेंट जबरदस्त, और होटल क्लीनिंग वगैरह सब हाउसकीपिंग वगैरह जबरदस्त अरेंजमेंट. अभी मैं बात करूंगा हमारे जो साथ में थे. ड्राइवर साहब आप क्या बोलेंगे इस पर? जो आपने हमको घुमाया कैसा लगता है आपको? अच्छा लगा है ना. अच्छा. ग्रुप भी अच्छा है, बहुत एंजॉय किया दुबई में. सही है, फिर भी आना है 1 साल बाद. ओके सही है. ओके. ये जो होटल में दिया था फॉर्च्यूनर पल, बहुत अच्छा अरेंजमेंट था. मस्त नाश्ता, सुबह का नाश्ता वगैरह जबरदस्त. और ये रहने का अरेंजमेंट, किसको आना होगा तो यही फॉर्च्यूनर पल ये होटल में आना है. मस्त होटल है, जबरदस्त होटल है. अभी मैं हमारे साथ जो है उनसे बात करूंगा, ये ट्रिप कैसा लगा ये मैं उनसे बात करता हूँ. मैं विनोद ठाकुर को पूछता हूँ. विनोद कैसा लगा आपको ये ट्रिप? वो कहने से पहले मैं आपको एक सबका शुक्र जाता हूँ. मेरे दोस्त दिनेश पाटिल, जिन्होंने मुझे ये ट्रिप में ऐड किया और उन्होंने मुझे यहाँ पे दुबई का अरेंज किया, इसलिए दिनेश जी का पहला मैं शुक्रिया गुजार करता हूँ. उसके बाद दिनेश जी का बहुत अच्छा उनका पूरा प्लानिंग था, और प्लानिंग के साथ बढ़िया उन्होंने बहुत मेहनत किया, उसके लिए उनको भी धन्यवाद. टुकड़ा अपना जो मैनेजमेंट है बॉम्बे की, उनको शुक्रिया मान के दीपिका को शुक्रिया करता हूँ, और यहाँ के अरेंजमेंट का उनका शुक्रिया करता हूँ. ट्रिप बहुत बढ़िया हो गया, अच्छा हो गया. अब ये ऐसा होना चाहिए और ऐसा मिलजुल के रहना चाहिए. बस थैंक यू. धन्यवाद विनोद. अभी मैं हमारे सब अरेंजमेंट जो कर रहा था दिनेश पाटिल को पूछूंगा. दिनेश पाटिल, ये आपको जो घुमाया सब जगह कैसा लगा आपको? दीपिका मैडम ने तो सर्विस दी अच्छी तरह से, लेकिन साथ साथ ट्रैवल्स वाला अजीत कुमार जी और साथ में फजल जी का भी सपोर्ट अच्छा रहा, ड्राइवर का भी सपोर्ट अच्छा रहा, और होटल तो कोई इश्यू ही नहीं है. मतलब हर चीज हमको परफेक्ट मिली थी टाइम के साथ में, मतलब क्लीनिंग वगैरह हर एक चीज. और ओके ठीक है. धन्यवाद दिनेश. मैं अभी प्रशांत को पूछूंगा. प्रशांत, ये आपने वो ट्रिप जो 5 दिन का जो नाइट था, 5 नाइट का प्रोग्राम कैसा लगा आपको? बहुत अच्छा बढ़िया उनका अरेंजमेंट था, और सभी ने बहुत खूब मजा किया और एंजॉय होके हम लोग अभी निकल रहे हैं. धन्यवाद प्रशांत. प्रशांत भी बोल रहा था कि ये पिकनिक अच्छा हो गया. अभी मैं उमेश से पूछूंगा. उमेश, कैसा लगा ट्रिप?
ट्रिप तो अच्छा लगा। पहला मैं बोल रहा हूँ दीपे के नाम से, तो उन्होंने हमारे साथ 4 टूर किया हम लोग ने। पहला 3 टूर इंटरनल किया है और एक पहला फॉरेन टूर किया है, और बहुत अच्छा उन्होंने सब ये दिया, अपना फैसिलिटी बहुत अच्छा दिया है। सब कुछ अच्छा था, होटल्स, ट्रांसपोर्ट बोलेगा तो सब अच्छा था। धन्यवाद उमेश। ये जो हमारा जो आज का ट्रिप है, ये 5 दिन का ट्रिप, ये 5 दिन का ट्रिप इंटरनेशनल ट्रिप ये हमारा पहला ही है। हम सब इंडिया घुमा हूँ, अभी हमारा इंटरनेशनल पहला ही टूर है। इसके बाद हम कहीं और जाऊंगा, देखते हैं बाद में कैसा जाना है। मैं अभी आरुष को पूछूंगा। आरुष को हम हार्दिक पांड्या कहते हैं, कैसा बोल सकते हैं? ट्रिप बहुत अच्छा था, हमको बहुत मजा आया और थैंक यू। ओके, अभी मैं प्रज्ञा मैडम को पूछूंगा। मैडम, प्रज्ञा मैडम कैसा लगा आपको प्रोग्राम? चांगली होती ट्रिप, आणि मेन म्हणजे आम्हाला स्विमिंग पूल मिळाल्यामुळे आम्हाला एन्जॉय करता आलं। आज तक कहीं भी हमको स्विमिंग पूल मिला नहीं, इतना क्लीननेस। एक जगह हमको जयपुर में मिला था स्विमिंग पूल, लेकिन उतना मजा नहीं। लेकिन ये स्विमिंग पूल एकदम मस्त लगा, हमने उधर रील भी बनाया, एकदम मस्त लगा। मैं अभी पुष्पा को पूछूंगा, पुष्पा कसा वाटला प्रोग्राम? ट्रिप चांगली वाटली, प्रोग्राम पण चांगला आणि नाश्ता वगैरे जाम चांगला झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे, मस्त। धन्यवाद पुष्पा। मैं अभी आशा मैडम को पूछूंगा। आशा मैडम, ये कैसा लगा प्रोग्राम? ट्रिप तो बहुत अच्छी लगी। पहले तो हम निकलने से पहले ऐसे लगता था कि दुबई कैसे जाएंगे, डर लगता था, पर यहाँ आकर तो ऐसा ही लगा जैसा हमारा इंडिया इधर, ऐसे ही लगा, ऐसे सर्विस मिली, बहुत अच्छा। धन्यवाद मॅडम। मैं अभी पल्लवी मॅडम को पूछूंगा। तो मॅडम, आपल्याला ये प्रोग्राम कसा वाटला 5 दिवसाचा? बहुत बढ़िया, पहली इंटरनेशनल ट्रिप बहुत बढ़िया। दुबई घूमने का सपना था, वो सपना पूरा हो गया है और सबने बहुत एंजॉय किया, सब कोऑपरेट थे सब। थैंक यू। दुबई में आना है तो बहुत डिसिप्लिन है इधर। किसको, लड़की को या किसको औरत का अपन बोलेगा देखेगा तो बहुत इधर ये रहता है, डिसिप्लिन है पुलिस लोगों का। इसलिए आएगा तो अच्छे से करना है, सब ये इधर डिसिप्लिन करना है सब। मैं अभी ज्योति को पूछूंगा। ज्योति, कैसा लगा प्रोग्राम? मराठी। पिकनिक चांगली झाली, अरेंजमेंट पण चांगला होता, खाण्यापिण्याची मस्त सोय केलेली आणि राहण्याची पण सोय चांगली होती। धन्यवाद। मैं आम्ही आर्या को पूछूंगा। आर्या, कसा वाटला आपला हॉटेलचा नाश्ता वगैरे? चांगला वाटला। नाही, मला तेवढंच बोलायचं। नाही, ट्रिप चांगली वाटली, ट्रिप मस्त वाटली। आर्या, आपला स्नेल नाश्ता कसा होता आपला हॉटेलचा? मस्त होता। मस्त म्हणजे काय काय नाश्ता होता आपल्या हॉटेलमध्ये? व्हरायटीज काय होत्या? व्हरायटी काय होत्या? व्हरायटी म्हणजे जेवण वगैरे कसं होतं? इथला नाश्ता कसा होता? अंडा वगैरे काय सर्व या हॉटेलचा नाश्ता वगैरे सुंदरच होतं। धन्यवाद। आम्ही आता निघतो परतीच्या प्रवासाला। आता आम्ही अबुधाबीहून, एअरपोर्टहून बॉम्बे। धन्यवाद। पाटील, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश। आज आम्ही आलो दुबई येथे फिरण्यासाठी। 5 फॅमिली आमच्या आलेले आहेत, 14 जण टोटल आहोत आम्ही आता अबुधाबी एअरपोर्टला उतरून आम्ही आता दुबईकडे चाललो आणि रस्त्यामधून आम्ही आता एका गाडीमध्ये, आम्हाला ट्रॅव्हलरने गाडी दिलेली आहे, त्या गाडीमध्ये आम्ही चाललोत। आता अशी गाडी चालते का 120च्या स्पीडला जवळ गाडी चालते, म्हणजे रोड कसे असतील ते तुम्ही समजा। आणि पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असे रोड बनवलेत। आणि आता साईडला बघतो आम्ही, उजव्या साईडला पूर्ण असं रेती, म्हणजे उजव्या साईडला रेती असं दिसते आणि साईडला असे गार्डन टाईप झाडं वगैरे लावलेले आहेत आणि छान वाटते। म्हणजे वातावरण थोडं आहे, म्हणजे आपल्यासारखंच जास्त पण असेल। आम्ही एसी गाडीमध्ये आहोत, त्याची मला काही तेवढं समजून नाही। आता आम्ही जाणार आहोत, एक बाप्पाच टेम्पल आहे, तिथं बघून आम्ही आमच्या रूमवरती, आजच्या म्हणजे पहिल्या दिवसाच्या रूमवरती आम्ही इथे पोहोचणार आहोत। आणि छान वाटते म्हणजे असं इकडे यायला। प्रत्येकाने या आणि मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला या 5 दिवसाचं दाखवण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद। आता आम्ही सर्वजण बाप्पाच टेम्पल इथं आलेलो आहोत। अबुधाबीहून निघून इथं पहिलं आमचं मंदिर व्हिजिट आहे। तिथं आमचे सर्व मेंबर बघा कसे येतात, 14 मेंबर आमचे आहेत। आणि मी आता आम्ही मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत। हे आमचे उमेश पाटील, हे प्रज्ञा मॅडम, प्रशांत, विनोद ठाकूर। भाते रहे ये बता दो कहीं तुम वही तो नहीं, वही तो नहीं।
से मैंने सुनी रागनी, जब भी झरनों से मैंने सुनी रागनी, मैं ये समझा तुम्हारी ही पायल बजी। मी आलो दुबईवरून क्रूजवरती जाण्यासाठी। हे सर्व आमचे मेंबर उतरत आहेत। प्रतीश, यज्ञेश हे आम्हाला दुबईसाठी गाडी फिरण्यासाठी दिलेली आहे। पुष्पलता, विनोद, नंतर आशा मॅडम, चलो चलो, ज्योती मॅडम, चला आता आम्ही चाललो क्रूजवरती। पल्लवी मॅडम, चला प्रज्ञा मॅडम, या पुण्याच्या आहेत। उमेश पाटील त्यांचे मिस्टर, प्रज्ञा मॅडमचे पुण्याचे जावई, प्रशांत, स्नेहल, हरोष आणि शेवटला आमची आर्या। आता आम्ही जाणार आहोत क्रूजवरती, तिथं आमचं डिनर वगैरे आहे। आज आम्ही आलो क्रूजवरती, अल-सीप एरिया आहे। ही क्रूज आहे। प्रत्येक बुकिंग असते, अगोदर बुकिंग करायला लागते। चला या आता प्रत्येक जण आम्ही या क्रूजमध्ये जाऊ। आता आमचं जेवण वगैरे त्या क्रूजमध्ये आहे। हॅलो, सर्वजण आम्ही आता या क्रूजमध्ये जाऊ आणि जवळजवळ आम्ही 10 वाजेपर्यंत इथंच या क्रूजवरती असणार। क्रूज वरील डान्स, क्रूज वरील डान्स।
आता आम्ही सर्वजण जुमेरिया बीच इथे आम्ही आलेलो आहोत. बीच आहे, सुंदर बीच दिसतोय. हे सर्व आमचे मेंबर येतात. चला बोलू. फॉरेनर लोक आहेत. आम्ही आता आलो तिथे आणि काय जुमेरिया बीच आहे तो बघतोय. चलो लाइन में चलो. हे पाणी असं निळसर पाणी वाटते, सर्व पूर्ण असं निळा पाणी, निळसर पाणी. आणि हे सर्व आमचे मेंबर फोटो काढण्यासाठी जुमेरिया बीच इथे आलेलो आहोत. भरपूर असे लोक आहेत, फॉरेनर लोक आहेत सर्व. आणि हा सर्व नजारा इथे दिसतोय. जुमेरिया बीच इथे आलेलो आहोत. दुपारचे इथे 11:30 वाजलेले आहेत. जोली आ खेले आंख मिचोली आ, गलियों में चौबारों में बागों में पहाड़ों में हो, ओ मैं ढूंढूं तू छुप जा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीना अम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा. भीतीना अम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा. आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. हे शिवनंदना नंदना नंदना, बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया. बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया. यो ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. गो आवाज आवाज. रात कली एक ख्वाब में आई, कौनसी कली और गले का हार हुई. सुबह जब हम नींद से जागे, आँखों से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई.
झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा। गो आवाज द्या, आवाज थोडा। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, हे रह जाएंगे रह जाएंगे गो आवाज आवाज आवाज। रोहित शर्मा 109 आणि विराट कोहली 68. दाखवा दाखवा बंद कर। नमस्कार, आज आम्ही आलो फ्युचर दुबई बघण्यासाठी. आम्ही आता त्याच्यात जाणार आहोत थोड्या वेळाने तिकडे. आणि दाखव जरा ती एरिया कशी आहे बघा. आम्ही फक्त इथून फोटोमध्ये दाखवतो कसं दिसतंय बघा. बांगडीच्या आकारासारखा दिसतोय. आणि आम्ही आता तिथे जाणार आहोत. आम्ही आता आलो दुबई येथे बुर्ज खलिफा इथे आलोत आम्ही. आणि ही बिल्डिंग आहे 168 माल्याची बिल्डिंग आहे. आणि आम्हाला उद्या इथे यायचं आहे. उद्याची तिकीट आम्हाला मिळालेली आहे. आम्ही 124 माल्यावर जाणार आहोत. आणि आता जो फाउंटन शो म्हणजे लाइटिंग शो इथं होणार आहे. जवळजवळ भरपूर लोक इथं आलेले आहेत. किती लोक आलेत बघा. एवढी जागा आहे. तर या मॉलच्या वरती पण लोक असे उभे आहेत दिसतात तिथे. आणि इथं उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे. सर्व आमचा विनोद ठाकूर हे बघा. इथे लोक किती वरचं सर्व कॅमेरा घेऊन उभे आहेत. किती लोक दिसतात. सर्व लोक थांबून राहिलेले आहेत. सर्व चारी बाजूला इथं तलाव आहे. तलावाच्या पूर्ण साईडला लोक थांबून राहिलेले आहेत.
आम्ही आता सर्वजण बुर्ज खलिफा इथे चाललेलो आहोत. आता हे सर्व मॉलमधून आम्ही यायला लागतो, रस्त्यामधून, मॉलच्या रस्त्यातून हे सर्वजण आम्ही चाललेलो आहोत. हे सर्व आमचे मेंबर येतात. मला हे सर्व आमचे मेंबर आणि हे बुर्ज खलिफाची बिल्डिंग दिसते इथून. आणि हा रोड एकदम येतो, 7 पदरी रोड असतो. रोड कसा दिसते बघा. आणि हे सर्व आता इथून मॉलमधून, मॉल एवढा मोठा आहे, मला वाटते कधी मॉल असं बघितलंच नसेल, एवढा मोठा मॉल आहे. मस्त वाटतं एकदम. आणि इथून आता आम्ही जाणार बुर्ज खलिफा इथे 124व्या माल्यावरती. आम्ही रात्री इथं आलेलो फाउंटन शो बघण्यासाठी, तेव्हा गर्दी भरपूर होती. आणि आता गर्दी नाही दिसत. नाही, सकाळी आता गर्दी का नाही आर्या? कारण की सकाळच्या टायमिंग आहे त्यामुळे. आणि आर्या आता माझ्यासोबत आहे. आर्याला मी विचारतो का आर्या, आपण जेव्हा रात्री आलो तेव्हा रात्री अशी फुल गर्दी होती, आणि आता इथं गर्दी नाही वाटत. काय सांगू शकशील तू? आता सकाळी आपण इथं आलोत, का नसेल गर्दी आता सकाळी? कारण की सकाळी काहीच नसतं इथं, फाउंटन शो नाही, काय नाही, त्यामुळे जास्त गर्दी नसते. विनोद, तू काय सांगू शकशील? रात्री आपण इकडे आलो तेव्हा फुल गर्दी होती, आता गर्दी नाही दिसत. आज काय मला वाटतं सुट्टी असते, संडे असल्यामुळं इकडेच्या लोकांना सुट्टी असतो, त्याच्यामुळे वाटतं मला गर्दी नाही. आणि ते काय आज सकाळचा टाइम आहे ना, आणि सकाळी आपलं तिकीट दिलं मला इथं सकाळची गर्दी नसेल, संध्याकाळचीच गर्दी असेल कदाचित. त्याच्यामुळे प्रज्ञा मॅडम, आता आपण रात्री इथं आलेलो बुर्ज खलिफाच्या बिल्डिंगच्या खाली, तेव्हा गर्दी नव्हती वाटत. आता इथं गर्दी काहीच नाही वाटत. काय कारण असू शकेल? कारण असं की संध्याकाळी जो आपला बुर्ज खलिफाचा व्ह्यू जो आहे तो दिवसाचा पण बघायला भेटतो आणि लाइटिंगचा पण बघायला भेटतो. आपल्याला फक्त आता एकच व्ह्यू बघायला भेटेल, फक्त दिवसाचा. त्यामुळे इथं गर्दी नाही वाटत. म्हणजे गर्दी रात्री जास्त असते, दिवसा कमी असते. मॅडम, तुम्ही काय सांगू शकाल या गर्दीबद्दल? काय सांगू शकाल? काल गर्दी होती, आता गर्दी नाही दिसत. मॅडमला नाही सांगितलं. काय सांगू शकाल? अरे काय बोलतो तू? त्याला विचारा. आरुष, जी रात्री गर्दी होती ती आता इथं दिसत नाही, काय सांगू शकशील तू? लोकांच्या मनात नाही, लोक मनात नाही. रात्री कसं फाउंटन शो असतो, त्याच्यामुळे लोक जास्त असतात, सकाळी कोण नसतो, त्याच्यामुळे झालंय. मी आता प्रतीश सोबत आहे. प्रतीश, रात्री जेव्हा आपण आलो इथे तेव्हा फुल गर्दी होती, आणि आता आपण सकाळी आलो, म्हणजे आजचा रविवार आहे, कालचा शनिवार होता, आपण संध्याकाळी आलो जवळजवळ 7 वाजता, तेव्हा फुल गर्दी होती. आणि आता इथं गर्दी वाटत नाही, त्याबद्दल तू सांगशील? हे असं आहे की सॅटर्डेला लास्ट डे असतं ऑफिस आहे यांचं, तर विकेंड वगैरेसाठी हे लोक इकडे येतात एन्जॉय करायला. आणि संडेला सुट्टी म्हणजे म्हणून ते जास्त घरी टाइम स्पेंड करतात, म्हणून रोडवर वगैरे जास्त काही गर्दी आणि ट्रॅफिक नाही भेटते आपल्याला. बाकी काय नाही, अजून मजा येते दुबईला फिरायला. अजून लाईफस्टाईल वगैरे खूप चांगले येतं, रूल्स अँड रेग्युलेशन सोबत. आम्ही आता बुर्ज खलिफा दुबई येथे या लिफ्टमध्ये आलेलो आहोत. 124 माल्यावर जाणार आहोत आणि जवळजवळ 1 मिनिटामध्ये पोहोचणार आहोत. आता 117 माला मी तुम्हाला दाखवतो फिगर. 120, 21, 22, 23, 124. 1 मिनिटात ही लिफ्ट 124 माल्यावर आली. हे आमचे सर्व मेंबर चाललेत. एका लिफ्टमध्ये आम्ही सर्व 14 जण आलो आणि आता आम्ही या लिफ्टमधून बाहेर पडत आहोत. बुर्ज खलिफा इथे आलेलो आहोत आम्ही. आणि ही इथं सर्व लोक इथं काढतात. हे इथं एवढं वरती हा झुंबर मोठे, एवढा उंच झुंबर आहे. चलो 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 चलो. हे सर्व आमचे मेंबर 124व्या माल्यावर आम्ही आलेलो आहोत बुर्ज खलिफा येथे. आलो बुर्ज खलिफा येथे 124व्या माल्यावर. मी आमचे जोडीदार आहेत प्रशांत ठाकूर, यांना विचारतो, प्रशांत कसं वाटलं 124 माल्यावर? एकदम छान वाटलं. मस्त थंडगार आहे, त्या व्ह्यू पण छान दिसतो. याच्या अगोदर कुठल्या माल्यावर चढलेला? आम्ही 125 वर गेलो होतो, तिथून पण व्ह्यू चांगला होता. आणि आता आम्ही 124 वर आलोय आणि आता खाली जायला निघालोय आम्ही. झालं, बरं वाटलं का इथे? एकदम छान वाटलं सर्व. विनोद, कमान कसं वाटलं तुम्हाला 124 माल्यावर? खूप छान वाटलं. पहिले 125 वर गेलो आणि पायऱ्याने पुन्हा 124 वर आलो. एवढं सुंदर देखावा. माझा विचार चाललाय इथे समोरची जी जागा 1 एकर ती मला घ्यायचा विचार चाललाय, पण ते माझ्या बजेटमध्ये बसतोय का बघायचं. आपण कुठून आलात?
आम्ही नेरूळ नवले नेरूळ, आम्ही उरणवरून आलो. तुम्ही काय सांगू शकाल 123 माल्यावरती आल्यावर? छान वाटलं. कसं वाटलं म्हणजे? छान वाटलं. छान वाटलं. त्याच्या अगोदर किती माल्यापर्यंत गेलेला? 125 गेलो, 2 वेळा 125. अच्छा, इथं आलेलो म्हणजे. सर, आपण काय सांगू शकाल मॅडम? छान आहे. छान आहे ना? जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा के बादल छट जाएगा मित्रा के दुख से रुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा. ओए जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल कट जाएगा मित्रा के दुख से रुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा. जिसके सपने हमें रोज आते रहे, दिल लुभाते रहे. ये बता दो, ये बता दो कहीं तुम वही तो नहीं, वही तो नहीं वो जिसके सपने. पानी रे पानी, पानी रे पानी तेरा रंग कैसा. पानी रे पानी तेरा रंग कैसा. जिसमें मिला दो लगे उस जैसा. पानी रे पानी तेरा रंग कैसा. जिसमें मिला दो लगे उस जैसा. पानी रे पानी, पानी पानी रे पानी. इस दुनिया में जीने वाले ऐसे भी हैं जीते, रूखी सूखी खाते हैं और ठंडा पानी पीते. इस दुनिया में जीने वाले ऐसे भी हैं जीते, रूखी सूखी खाते हैं और ठंडा पानी पीते. एक घूंट मिलता जन्नत सारा. पानी रे पानी तेरा रंग कैसा. भूखे की भूख और प्यास जैसा. पानी रे पानी, पानी पानी रे पानी. गंगा से जब मिले तो बनता गंगा जल तू पावन. निशाणा तुला दिसला ना. निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना. निशाणा तुला दिसला ना. निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा भिर करी मदनाचा
पास लाना। मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी। मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी। मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी। मी हाय कोली सोनीला डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग। माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरे। माझ्या डोईवरी भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवून कोसरे। नमस्कार, आज आम्ही आलो ड्रेजर सफारी इथे बाईक राईड करायचं आहे। आमचे तिघेजण गेले बाईक राईड सेट करण्यासाठी, हे दिसतात आपल्याला। पाठी लागले रे याचे धंदा करायला ड्रेजर सफारी इथं आलेलो आम्ही। हे आमचे मॅडम बसलेले आहेत। जायचं ड्रेजर सफारी? हा अरे या ड्रेजर सफारी जाने का? नहीं। या प्रथम मैडम चलो ड्रेजर सफारी। अरे स्नेहल ड्रेजर सफारी जाएंगे? मसाज ओनली मसाज। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। विधिनामा खुशी मुली गडगडणाऱ्या डबा, आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा, आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा। शिवशंभू राजा दरी दरीतून नाद विंदला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया,
उठ दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर, ओ कब जाने लाहौर आया, मैं उठ दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। उस मोड़ पे वो मुटियार मिली, हो उस मोड़ पे वो मुटियार मिली, जट अमला पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में, मैं बिस्तर डाल के सो गया। हो जब जागा मैं भागा, वो सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया, हो एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा,
तुम्हारा हमारा। जब से घूमे धरती सूरज चांद सितारे, जब से ये चांद का रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ये चांद सा रोशन चेहरा। गुमान से दूर देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। आम्ही आलोत आता ग्लोबल विलेज दुबई इथं आलेलो आहोत। इथे प्रत्येक असं देशाचं नाव लिहिलं आहे। इथे लिहिले इजिप्त, बहरीन, इंडिया पण असेल। आता आम्ही तिकडे चाललो आहोत, तिकडे आम्ही चाललोच आता। प्रत्येक देशाचे असे नाव लिहिलेले आहेत आणि हे एका वर्षामध्ये मोडून परत नवीन स्टाईलचं बनवलं जाते। हे असं ग्लोबल विलेज आहे, सुंदर असं बनवलेलं आहे। आतमध्ये प्रत्येक देशाची काय कपडे वापरता काय नाही ते सर्व इथं दाखवलेलं आहे। या आहे बहरीन या देशाचे आहे, ते मी इथं आतमध्ये दाखवतो तुम्हाला। बहरीन देशाचे काय काय आयटम असतात
पूर्ण इथं दाखवलं गेलेलं आहे. इथं दुकानं आहेत. आम्ही आलो आता इंडियाचं नाव आहे तिथं आहे पूर्ण इंडिया व्हिलेज इथं आलेलो आहोत. हे सर्व आमचे मेंबर प्रत्येक देशाचं तेही बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशाच्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत. इंडिया व्हिलेज. नंतर त्याच्या बाजूला आहे इराण नंतर इकडं आहे कतार, जॉर्डन. या अशा प्रत्येक देशाचं ते बनवलेलं आहे. असं ग्लोबल व्हिलेज सुंदर असं बनवलेलं आहे. ग्लोबल व्हिलेज. इथं देशाचे नाव दिसतात. तुर्की, पाकिस्तान, पूर्ण जवळजवळ आपले 195 काहीतरी देश आहेत. पूर्ण देश असे दाखवलेले आहेत पूर्ण. इथे एक अशी गार्डन बनवली आहे सुंदर अशी. हे मस्त वाटते असं बघायला. बघा पाण्यामध्ये पण लाइटिंग सोडलेली आहे. ते सुंदर असं बनवलेलं आहे. ग्लोबल व्हिलेज दुबई. पूर्ण देशाचं ते पूर्ण बनवलेलं आहे. पाकिस्तान, तुर्की, पूर्ण देशाचं ते देशाची संस्कृती, देशाचं आपल्या इंडियाचं इंडिया गेट दाखवलेलं आहे. ते ग्रँड धाबा. आम्ही आता आलो दुबईहून. आम्ही होडीमध्ये मीना बाजार इथे चाललेलो आहोत. हे सर्व आमचे मेंबर बसलेत. सर्व मेंबर आमचे होडीमध्ये आम्ही बसलोत. हाय प्रशांत. होडीचा प्रवास आहे हा. मीना बाजार चालू आहे. होडीमध्ये आम्हाला जायला लागतं तिकडे. आणि याचा तिकीट आहे 1 दिऱ्या म्हणजे 24 रुपये एकाचा. कसा प्रवास आहे बघा. होडीमध्ये आम्ही चाललोत मीना बाजार इथे खरेदीसाठी. आज आमचा पूर्ण दिवस खरेदीसाठी आहे. मीना बाजार. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी जावा. नको मुंबई नको पुणे आव नको मना गोवा. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी जावा. नावा शेवा खारी लेनी घारापुरी. नावा शेवा खारी लेनी घारापुरी. शिव दर्शन घरवाल का ओ नाकवा बोटीन फिरवाल का. ओ नाकवा बोटीन फिरवाल का. दुबई इथून परत रिटर्न गोल्डसक मार्गे आमच्या रूमवरती आता जाणार आहोत. आम्ही सर्व आता होडीमध्ये बसलेलो आहोत. या अपना बनाने की कसम खाई है तुम्हें अपना बनाने की कसम खाई है तेरी आंखों में चाहत ही नजर आई है तुम्हें अपना बनाने की कसम खाई है